पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा 21वा विवाह महोत्सवच्या सांगोला महाविद्यालयामध्ये 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत घडणार। या विवाह महोत्सवामध्ये अनेक इव्हेंट्स हे येणार आहेत। उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लावणी आहे, समूह गीत आहे, कातरकाम, मूळ अभिनय, अनेक प्रश्नमंजुषा, असे 35 ते 36 इव्हेंट होणार आहेत त्या 4 दिवसामध्ये। आणि हा कार्यक्रम 7 तारखेला उद्घाटन आहे। त्या उद्घाटनाला ते खटगावकर येणार आहे आणि समारोपाला ते हमासपुरे हे येणार आहेत आणि कुलगुरू हे दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत। त्यावेळेला येणारे परीक्षक, बाहेरगावाहून येणारे परीक्षक, त्याच्यानंतर विद्यापीठातले काय त्या कमिटीवर असणारे विषयकरू, त्यांच्यासाठी सगळ्यासाठी आम्ही निवासाची व्यवस्था केलेली आहे। मुलाचे निवासाची व्यवस्था ही मंगल कार्यालय 2 आहेत आपल्या वाडीवर रस्त्याला, रामकृष्ण विला आणि बंधन पॅलेस इथं केलेली आहे। आणि मुलींची राहण्याची जी व्यवस्था आहे ते आपलं मुलीचं हॉटेल आणि मुलांचं हॉटेल या ठिकाणी 500 ते 600 मुली राहतील अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे। त्यांना आंघोळीला गरम पाण्याची सोय दोन्हीकडे व्यवस्था केलेली आहे। पिण्याच्या पाण्याची सोय आहे। जेवण 7 तारखेला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी 8, 9 आणि 10 तारखेला दुपारचं, असं प्रत्येक 7 जेवण आहे आणि 4 दिवस नाश्ताच्या आहे। अशा पद्धतीनं सोय केलेली आहे। त्यांची राहण्याची काही जे परीक्षक येणार आहेत त्यांना राहण्याची तिथे केली सोय, तिथून जिथं निवासाची व्यवस्था केली, तिथून कॉलेजपर्यंत येण्यासाठी आम्ही त्यांना गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। त्या गाड्यामध्ये येतील। मुलांसाठी विद्यापीठानं 2 बस केलेली आहेत। सिंहगड कॉलेज आणि आणखी आम्ही काही वाहनं घेऊन त्या निवासापासून इथंपर्यंत आणण्याची सोय केलेली आहे। आणि अशा प्रकारे हा 7 दिवस कार्यक्रम चालला। विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं, त्याच्या कुलागुणाला वाव मिळावा। आणि पालकांचं काम असं की आपला विद्यार्थी एक समजा ड्रॉइंग म्हणजे एखाद्या चांगला असेल, त्यानं काय चित्र काढलं असेल तर तो आजच्या पुढच्या त्याच्या आयुष्यात चांगलं, एखादा चांगला गायक असेल तर पालकांनी त्याला गायन करायला प्रोत्साहन द्यावं। एखादा तबलावादक असेल, त्या विद्यार्थ्यांना जे आवडतं त्या विद्यार्थ्यावरती पालकाने काही लादू नये आणि ह्या विद्यार्थ्यांचे जे पार्टिसिपेट करतात त्यांचं कुठलं गुण आहे त्याच्यावरती हे त्या पालकांनी बघावं। पालकांनी हे कार्यक्रम बघायला यावं, आपली पोरं पुरी काय करतात ते बघावं आणि त्यांच्या कलागुणाला वाव द्यावा आणि त्याच्यावरती कुठलं न लागता एवढ्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन द्यावं असं माझं म्हणतं।